नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सोन्याच्या भावामध्ये थेट 15,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल, 22 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल किंवा 18 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। खास करून ज्या ग्राहकांना 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांसाठी सध्याची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळी सोनारांचे बाजार उघडता सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळालेले आहे। बघा ग्राहकांनो, आज सकाळी सोनारांचे बाजार उघडलेले आहेत तर ते बाजार उघडता सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेले आहे। परंतु ग्राहकांनो, आज चांदीचे भाव वाढलेले आहेत, म्हणजेच आज चांदीच्या भावामध्ये 3,000 रुपयांची वाढ झालेली आहे। ज्या ग्राहकांना आज चांदी खरेदी करायची असेल तर त्या ग्राहकांना आज 3,000 रुपये जास्त सुद्धा मोजावे लागतील। परंतु ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण आज सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। बघा, खास करून ज्या ग्राहकांना 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल, 22 कॅरेटचं सोनं आणि 18 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे, कारण आज सोन्यामध्ये 15,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील अजून 2 दिवसांमध्ये अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल तर त्या ग्राहकांसाठी दुःखाची बातमी आलेली आहे, कारण चांदीमध्ये आज 3,000 रुपयांची वाढ झालेली आहे। तर बघा, आज सकाळपासूनच ग्राहकांनी सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा केलेल्या आहेत। भरपूर ग्राहकांनी आज सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। बघा मित्रांनो, आज सकाळी सोनारांचे बाजार उघडले होते तर हे बाजार उघडताच आज सोन्यामध्ये 15,000 रुपयांची घसरण झालेली आहे। म्हणजे आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। सध्याच्या स्थितीला सोनारांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांनी रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत, कारण ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे होती, परंतु ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण सुद्धा झालेले आहे। बघा मित्रांनो, सध्याच्या स्थितीला लग्न सराई सुरू आहे तर या लग्न सराईमध्ये सोन्याचे भाव 100% वाढत असतात, परंतु ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। तर ही घसरण झाल्यामुळे सोनारांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांनी रांगाच्या रांगा केलेले आहेत। परंतु ही घसरण किती हजार रुपयांची असेल, किती तारखेपर्यंत अजून सोनं स्वस्त होणार आहे त्याचे अंदाज सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा मित्रांनो, आज फक्त 1 तासामध्ये 15,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेला आहे। अजून पुढील 2 ते 3 तासांमध्ये विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे भरपूर ग्राहक सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा करून थांबलेले आहेत। त्यांना सुद्धा आज अंदाज आलेला आहे की सोन्यामध्ये अजून विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा, आज अनुभवी सोनारांनी अंदाज दिलेला आहे की जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करत असतात तर ते अनुभवी सोनार असतात, त्यांनी अंदाज सुद्धा दिलेला आहे की सोन्यामध्ये विक्रमी घसरण होईल, परंतु ही घसरण किती हजार रुपयांची असेल त्यांनी अंदाज सुद्धा दिलेला आहे। सोबतच जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, सोबत सोन्यावरती अभ्यास करणारे विश्लेषक आहेत, त्यांनी सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे। त्यांच्या अंदाजानुसार सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। म्हणजेच या 2 अंदाजानुसार सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, परंतु ही घसरण किती तारखेपर्यंत सर्वात जास्त होणार आहे त्याचे अंदाज सुद्धा देण्यात आलेले आहेत। म्हणजेच ग्राहकांनो, तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे, परंतु तुम्ही जर या तारखेला सोनं खरेदी केलं तरच तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। परंतु ग्राहकांनो, आज जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा 100% फायदाच आहे, कारण सोन्यामध्ये अजून घसरण होईल, कारण आज 15,000 रुपयांची घसरण झालेली आहे। परंतु ग्राहकांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्यामध्ये वाढ होण्याऐवजी घसरण कशामुळे होत आहे। बघा, भरपूर ग्राहकांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा केलेले आहेत की दादा, सोन्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे होते परंतु सोन्यामध्ये घसरण कशामुळे होत आहे। तर ग्राहकांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मागील 5 वर्षांचा अंदाज घेतला तर सोन्यामध्ये विक्रमी वाढ सुद्धा झाली
झालेली आहे। बघा ग्राहकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये तिप्पट वाढ सुद्धा झालेली आहे, परंतु अचानक 2 दिवसांपासून सोन्यामध्ये घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। भरपूर ग्राहकांचा गैरसमज झालेला आहे की सोनं वाढत जाईल, परंतु सोन्यामध्ये कालपासून विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेला आहे। बघा या ठिकाणी तो ग्राफ सुद्धा आलेला आहे। 2021 मध्ये सोन्याचे भाव किती होते, 2025 मध्ये सोन्याचे भाव किती होते आणि 2026 मध्ये सुद्धा सोन्याचे भाव किती असतील त्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। तर बघा ग्राहकांनो, 2021 मध्ये सोन्याचा भाव 46,000 रुपयांना 1 तोळा मिळत होता, त्यानंतर 2022 मध्ये 54,000 रुपयांना 1 तोळा मिळत होता, त्यानंतर 2023 मध्ये 64,000 रुपयांना 1 तोळा मिळत होता, त्यानंतर 2024 मध्ये सोन्याचा भाव 76,000 रुपये म्हणजे 76,000 रुपयांना 1 तोळा मिळत होता आणि या चालू वर्षामध्ये म्हणजेच 2025 मध्ये 86,000 रुपयांना 1 तोळा मिळत होता। बघा मित्रांनो, या सोन्याचा भाव मागील 15 दिवसांमध्ये 1,03,000 रुपये 1,04,000 रुपयापर्यंत गेलेला होता, परंतु याच्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा सुरू झालेली आहे, म्हणजे विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। परंतु 2026 चा भाव सुद्धा आलेला आहे। 2026 मध्ये अजून सोन्यामध्ये घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, परंतु या 2026 चा आपण अंदाज बघून घेऊयात। त्या अगोदर आपण जे 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण होणार आहे तर ती घसरण किती हजार रुपयांची असेल ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, सोन्यामध्ये वाढ होण्याऐवजी सोन्यामध्ये घसरण कशामुळे सुरू झालेली आहे तर त्याची प्रमुख 2 कारणे आज अनुभवी सोनारांनी आणि अनुभव अभ्यासकांनी दिलेली आहेत। बघा मित्रांनो, सोन्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे सर्वांना माहिती आहे, कारण सोन्यामध्ये जी गुंतवणूक केली जाते तर ती गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक सुद्धा मानली जाते। त्या दृष्टिकोनातून राज्यामधील महिला वर्ग असेल, राज्यामधील पुरुष वर्ग असेल तर याच्यामध्ये गुंतवणूक करत असतात। भरपूर ग्राहकांनी 2020 मध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली होती तर त्यांना तिप्पट त्याचा नफा सुद्धा मिळालेला आहे, कारण 2020 मध्ये सोन्याचा भाव 40 ते 50,000 रुपयांच्या दरम्यान होता आणि आज जर बघायला गेलं तर सोन्याचे भाव 1 लाखांपर्यंत आलेले आहेत, म्हणजे लाखांची भरारी घेणारं सोनं या 2 कारणांमुळे घसरलेलं आहे। तर ती 2 कारणे सुद्धा लगेच बघून घ्या। तर बघा मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे विविध राज्यांमध्ये सोन्याच्या खाणी सापडत आहेत आणि या खाणींमध्ये जे सोनं सापडत आहे तर ते सोनं 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं, 18 कॅरेट सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं सापडत आहे, म्हणजे पूर्वजांनी जे पुरून ठेवलेलं सोनं होतं तर ते आता सापडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये भरपूर सोनं झालेलं आहे, त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होत आहे। हे अनुभवी सोनारांनी आणि अनुभवी अभ्यासकांनी उदाहरण देऊन अंदाज सुद्धा दिलेला आहे। बघा त्यांनी आज अंदाज दिलेला आहे, त्यांच्या मते ज्या वर्षानुवर्ष पूर्वीचं जे सोनं सापडत आहे त्यामुळे घसरण सुद्धा सुरू झालेले आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा खरेदी करणार असाल किंवा गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा या तारखेला सोने खरेदी करा, जेणेकरून कमी पैशामध्ये जास्त तोळं सोनं मिळणार आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे शेअर मार्केटचा ग्राफ उतरलेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळत आहे। परंतु मित्रांनो, जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल, लग्न सराईसाठी खरेदी करायचं असेल किंवा स्वतःसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा स्वतःला घालण्यासाठी सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही सोनं कधी खरेदी करायचं त्याचे अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, जरी तुम्ही आज सोनं खरेदी केलं तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा आहे, उद्या जरी तुम्ही सोनं खरेदी केलं तरी पण तुमचा फायदा आहे, कारण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये अजून घसरण होण्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। बघा मीडिया रिपोर्टनुसार म्हणजेच मीडियाने दिलेल्या अंदाजानुसार सोन्याचा भाव 50 ते 55,000 रुपयापर्यंत येऊ शकतो, परंतु अनुभवी अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार एवढा भाव खाली येणार नाही। त्यांच्या मते अजून सोन्यामध्ये 10 ते 12,000 रुपयांची घसरण होईल। त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल, म्हणजे जे ग्राहक जास्त प्रमाणामध्ये सोने खरेदी करणार असेल तर त्यांना याचा फायदा 100% होणार आहे। ज्यांना 5 तोळ सोने खरेदी करायचं असेल तर त्यांना 1 तोळा फ्री मध्ये मिळाल्यासारखा सुद्धा होणार आहे, म्हणजे सोन्याचे भाव घसरल्यामुळे तुम्हाला त्याच पैशांमध्ये अजून 1 तोळा 100% एक्स्ट्रा मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर त्याच्या अगोदर थोडाफार विचार करा, त्यानंतर थोडाफार मार्केटचा अभ्यास करा। आम्ही तर तुम्हाला अंदाज दिलेले आहेत, त्यानंतरच तुम्ही सोनं खरेदी करा। म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्क्लेमर सुद्धा देण्यात येत आहे की या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या रिस्कवरती करायचे आहेत, म्हणजे दिलेल्या अंदाजानुसार तर हे अंदाज 100% खरे ठरतील अशा पद्धतीने अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत।